आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. आशू बिझी आहेस? हाँ म्हणजे चालू आहे काम. बोल ना, काय झालं? खूप लॉस झालाय ना कंपनीचा, त्याबद्दल बोलायचं होतं. काही ठरवलंयस का? आता हे बोलायला वेळ नाही येत आहे माझ्याकडे. का? इम्पॉर्टंट आहे हे. आपली कंपनी आहे. ताई, लॉस झाला याचा अर्थ कंपनी बंद होती असं नसतो. हो, पण तू जर हा निर्णय घेतला नसतास तर हे झालं नसतं. तू इगोवर घेतलंस सगळं. तुला काय वाटतं हे माझ्या इगोमुळे झालंय? त्या माणसाचा आपल्यावर विश्वास नव्हता ताई. जर त्यांनी भविष्यात पुढे आपल्यावर अविश्वास दाखवला असता तर कंपनीला प्रॉब्लेम झाला असता. ते शिवापते जे काही बोललेत ना ते चुकीचं नव्हतं. ती अशी वागतच होती ना आधी. काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? मी शिवाबद्दल असले एकही शब्द ऐकून घेणार नाही, कळलं? माझा तिच्यावर विश्वास आहे, भाऊंचा, तिच्या घरातल्या सगळ्यांचा तिच्यावर विश्वास आहे. आणि तिला जे वाटत होतं ना त्याचे पुरावे सापडायला लागलेत आता. तिचं म्हणणं जरी बरोबर असलं ना तरी त्या देशपांडे सरांसोबत वाद घालायची काही गरज नव्हती. तुझं प्रेम कुठेही उतू जातंय, जरा आवर घाल त्याच्यावर. तुला वाटतं हा प्रेमाचा मुद्दा होता? हा मुद्दा विश्वासाचा होता आणि आपल्या माणसांच्या पाठीशी उभा राहण्याचा मुद्दा आहे. मला ते जास्त महत्वाचं आहे. ते सगळं जाऊ दे. सुहास आणि माझं एकमेकांवर प्रेम नाहीये, आहे ना? पण या जागी जरी सुहास असता ना तरी त्याने डीलला महत्व दिलं असतं, कारण कंपनी महत्वाची. आपण बिझनेस करतोय असं तुला एवढं कळत नाही? ही अशी पर्सनल नाती मध्ये आणायची नसतात, एवढं कळत नाही तुला? ते डील्स येत राहतील, डोंट वरी. पण ह्या गोष्टीमुळे समजा आमच्या नात्यामध्ये अविश्वास तयार झाला असता तर तो कायम राहिला असता. सो मी जे केलंय ते बरोबर केलंय. आंधळं प्रेम म्हणतात याला. आहे, मी आंधळा आहे मग असं समज. एवढंच जर तुला वाटत असेल तर तूही विचार कर, तुझ्या आणि सुहासच्या प्रेमामध्ये असं काही बॉन्डिंग आहे का? तू माझ्यावर येऊ नकोस हं? त्याचं प्रेम आहे माझ्यावर. बर, मग अशा सिच्युएशन मध्ये तो काय करेल याचा विचार कर. मला काम आहे आता, तू येऊ शकतेस. अगं तू कशाला आली? मी येतच होते. काय झालं? तू बोलवलंस? हा नाही, ठीक आहे. गेले का सगळे? हो अगं, गेले सगळे. ओके, मग तू फ्री असशील तर माझ्यासोबत येतेस का प्लीज? हा चल ना. कुठे जायचंय? रॉकीच्या रूमवर आणि गॅरेजवर. तू ओके आहेस ना? हो, मी ओके आहे. ऐक ना, मला घरातून कोणी जाऊ देणार नाही एकटीला, आणि मला अजून कोणासोबत नाही, तुझ्यासोबतच जायचंय. तू प्लीज प्लीज बघ ना, काहीतरी कर ना, चल ना माझ्यासोबत. हो बरोबर आहे तुझं, पण मलाही कोण जाऊ देईल की नाही माहित नाही. शिवा, बघ ना अगं काहीतरी प्लीज. मला आता घरातून बाहेर पडायचं आणि मला सगळ्यात पहिले रॉकीच्या रूमवर आणि गॅरेजवरच जायचं आहे. प्लीज बघ काहीतरी. मला इथून घेऊन चल तू. हो हो थांब, ठीक आहे, बघूया आपण काहीतरी, जाऊ आपण. पण अगं माझी तर अजिबात हिंमत झाली नाही रॉकीच्या रूमवर जायची. माझी पण नाहीच होत आहे, पण मला ना सतत रॉकीचा चेहरा डोळ्यासमोर येतोय आणि रूम, आमचे सगळे मेमरीज, मला खूप असं वाटतंय की कदाचित त्याच्या रूमवर गेलो तर मला बरं वाटेल. आपण बरं बरं ठीक आहे, जाऊया आपण. थँक्यू. संपदा, तुझ्यातनं खूप हिंमत आहे. किती लवकर या सगळ्यातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करतेस, बाहेर पडतेस पण आहेस. यातनं बाहेर पडेन की नाही हेच मला माहित नाही. माझ्यात पण नाही ग एवढी हिंमत, म्हणून तर तुला घेऊन जाते. ठीक आहे, जाऊया आपण. अरे शिवा, अगं आता तुझाच विषय निघाला होता. 100 वर्ष आयुष्य जगशील. हा भाई, जाम बरं वाटतं यार तुला बघून. म्हणून तर मी आले, मलाही बरं वाटलं. बरं, काम कसं चालू आहे तुमचं? काम एक नंबर चाललंय आणि चंदन पण आता आमच्या पुढे गेलाय. आणि आम्ही सगळे पण ठीक होत आणि काम एक नंबर झालं. तू टेन्शन कसलेच घेऊ नको. तू सांग, तू कशी आहेस? ते पोलीस स्टेशनचं मॅटर सॉर्ट झालं ना सगळं? झालं, सगळं नीट झालं. पोलिसांचा गैरसमज झाला होता, बाकी काय नाही. मग काय, या अप्परला अक्कल नाही. त्याच कुठं एक मिनिट.
त्या अप्परला काही बोलायचं नाहीये तो कळलं, त्याची काही चूक नाहीये. काय सांगते मी, नाही बोलायचं. त्याने खरंच काही केलेलं नाही. मला माहिती तुम्ही कसे आहात. नाही बोलणार काय अप्परला. बरं ते सगळं जाऊ द्या. मी सरप्राईज आणलं तुमच्यासाठी. काय सरप्राईज आणलेत? काहीतरी खायला आणलेस ना? पटकन काढ. ए काय खायचं खायचं खायचं, थांब ना जरा. शिवा तू सांग काय काय सरप्राईज आहे? सांगते आलेच. काय अगं ए, तू पण गाडी घेऊन आली की काय आमच्यासाठी? अरे अरे संपदा तू इथे कशी? म्हणजे बरं झालं आलीस. ते कशी आहेस तू आता? काय कशी आहेस? बरी आहे. तुम्ही कसे आहात? अरे आम्ही एक नंबर. पण खरंच बरं वाटलं तू इथे आलीस. हो ना यार, किती मिस करत होतो तुला. आपण किती मजा करायचो यार आधी. हा यार, म्हणजे अचानक तुझं इकडे येणं पण थांबलं. आम्हाला वाटलं की तू आता येणार की नाही. असं कसं नाही येणार? आज तीच मला घेऊन आली आहे चल चल म्हणून. हे भारी केलं सा संपदा तू. आता आपण मस्त खूप गप्पा मारूयात. नाही पण संपदा तू आता ठीक आहेस ना? मी बरी आहे. स्टार्टिंगला थोडा त्रास झाला मला, पण शिवा वहिनीने मला परत उभं केलं. काही बोलते, उलट हिच्यामुळेच मला धीर आला. खूप स्ट्रॉंग आहे संपदा. हो आणि संपदा तू अजिबात काहीच काळजी करू नको. आपण रॉकीला न्याय मिळवून द्यायचा म्हणजे द्यायचा. तो तर मिळेलच बॅटरी. माझा शिवा वहिनीवर पूर्ण विश्वास आहे. पण असं लक्षात ठेवा, रॉकीच्या आठवणी आपल्या सोबत ठेवायच्याच आता आपल्याला. त्यामुळे तुम्ही भरपूर अभ्यास करा. शाळा मिस करायची नाही हा आता. रॉकी आपल्या सोबतच आहे हा. मला सांगा, त्याला आवडेल का असं तुमच्या डोळ्यात पाणी आलं तर? चंदन दादा, तू हे डोळे पुस. तू रडलेला आवडेल का रॉकीला? बरं ऐका, आम्ही रॉकीच्या रूमवर जाऊन येतो. येतो. चलायचं? चला नीट जा. येते तर. हो. चला रे, आले काय? चला चला. काय आज कुठल्या गाड्या बिड्या आहेत का की नाही?